बागाचा शोध लागला आणि त्यांना ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्यांना वाटले की मला जो हा नवीन मार्ग सापडला आहे मुक्तीचा, तर हा मी जगाला सांगावं की सांगू नये, काही प्रश्न करायला. आणि मग सांगितला तर तो सहज सामान्य माणसाला समजण्या एवढा सोपा नाही आहे. आणि म्हणजे जे ज्ञानी आहे त्यांना जर कळला तर योग्यच आहे, परंतु तरी सुद्धा सांगण्याचं माझं म्हणजे कर्तव्यच आहे आणि सांगितलंच पाहिजे. तर ब्रह्मांड त्याने विनोदी करतात एक मत की जे विचारले ना की जग हे एवढ्या अंधारामध्ये एवढ्या दुःखाच्या महासागरामध्ये डुबत आहे, जास्त आहे, तर त्यांना सुखाचा आणि समाधानाचा मार्ग सांगणे आणि नव्या प्रकाशाचा शोध लावला ते त्यांना सांगणे हे तुमचं कर्तव्य आहे. तर तुम्ही हा सुखाचा मार्ग दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग हा जगाला तुम्ही सांगितलंच पाहिजे. तर मग जी विनोदी मांडणी होते मग आता पहिला आपला धर्मदेश आहे तो सांगावून झाला. तर मग त्यांना सुरुवात पहिले आला काळाची आठवण येते, कारण ते धरणा नदीचा परिसर म्हणजे खूप आग्रह असतात. तर मग त्यांना आठवण येते सांगावून, तर ते त्यांच्या आठवणाकडे जाण्यासाठी निघतात. त्यावेळी त्यांना कळतात की हे त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर परत त्यांना उदरकांड दिवसाची आठवण येते, कारण त्यांनी तिथे पण तपश्चर्या केलेली असते. तर उदरकांड दिवसाच्या आश्रमात जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्यांना तेही कळले असल्याने की त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. आणि मग आपण कामावर येऊन आला तर त्यांच्या लक्षात येतं जे 5 परिवार ते त्यांच्यासोबत होते तपश्चर्येला, मग ते सुज्ञ त्यांनाही सांगावं का, म्हणून ते त्यांच्या शोधासाठी निघतात. तर त्यांना कळतं की ते 5 परिवार ते साधनाचे आहेत. मग ते साधनाला जातात आणि पहिला धर्मोपदेश आपल्याला देतात की पहिला धर्मोपदेश म्हणजे सुज्ञ माणसाला कळण्याजोगा आहे. तर पहिला धर्मोपदेश भिक्षूला देतात आणि 5 भिक्षूला ते 5 परिवार त्यांना देतात आणि मग ते भिक्षू बनतात आणि त्यांना विदेशात जाण्यात म्हणजे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांना भेट करतात आणि म्हणजे तिथून पुढे धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरुवात होते. तर ठीक आहे, जेवढं आपण वाचलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि खरंच बाबासाहेबांनी सुद्धा एवढ्या मुलाने आपला धर्म दिला की बाबासाहेबांनी एवढा स्वतःसाठी धर्म दिला नाही. ज्यावेळेस बाबासाहेबांनी धर्माची घोषणा केली होती त्यावेळेस बाबासाहेबांना तिथे ज्ञानी तत्वज्ञानी शास्त्रज्ञ सगळं की जसं या धर्माचं म्हणजे आमचा धर्म तुम्ही स्वीकारा पैसे देऊन सुद्धा, तर तरी सुद्धा बाबासाहेबांनी कुठल्याही आव्हानाला न जुमानता बाबासाहेबांनी एवढा पवित्र धर्म आपल्याला दिला. आणि खरंच हा धर्म म्हणजे दुःखातून कसं मुक्त व्हावं, हा धर्म म्हणजे धर्मामध्ये जी शिकवण आहे त्या धर्मामध्ये कुठलं यज्ञ याग विधी किंवा अंधश्रद्धा किंवा नवस उपासनामध्ये काही नाही. ज्यावेळेस भगवंत या 5 परिवार जगासोबत होते तर त्यांनी निर्णय केला होता की जोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्ती होत नाही तोपर्यंत काही खायचे नाही. तर मग ते निरंजना नदीच्या काठी राहायचे ना, तर काही खायचं नाही आणि त्या 5 जणांची म्हणजे त्यांनी निर्णय घेतला होता की आपण काही घ्यायचं नाही. परंतु ज्यावेळेस तुझ्याकडचा संकल्प असते त्याच्यावर वृक्षाखाली की मला सुंदर असा मुलगा झाला तर मी निर्धार करेल आणि तो संकल्प ती पूर्ण करण्यासाठी येते ना, तर त्यावेळेस सिद्धार्थ गौतम ज्या वृक्षाखाली असतात तर तिला वाटते की खरोखर माझी आज जो मत आहे माझा तो पूर्ण झाला की जी एक वटदेवताच आहे म्हणून.
नव्या ज्ञानाचा प्रकाशाचा त्यांना उगम होते आणि करू लागते सध्याचा मार्ग. तर पहिला धर्मोपदेश वगैरेंना देतात. ठीक आहे, जर बाबासाहेबांनी सुद्धा पुस्तकात राहिला होता तेवढा धर्म आपल्याला दिला आणि एवढ्या अज्ञानाच्या महासागरातून आपल्याला बाहेर काढलं आहे. पण आपले लोक पहिले उपवास तापासून राहायचे, म्हणजे सत्य काय हे कळत नव्हतं. आणि बौद्ध धर्माची प्रगती होण्याचा एकच पर्याय आहे की अज्ञान, म्हणजे जे अज्ञान आहे ते अज्ञानातून बाहेर निघाले, उपवास तापासून यातून बाहेर निघाले, शिकले आणि शिकून सत्य काय आहे ते यज्ञामुळे बौद्ध समाजाची प्रगती झाली. आणि दादर कास्ट झाल्यामुळे जसं आरक्षणामुळे तिकडं आरक्षणामुळे प्रगती झाली. परंतु जे जे ह्या अंधश्रद्धेतून बाहेर निघाले त्यांची प्रगती झाली आणि प्रगती होऊन असं झाली की बाबासाहेबांचा समाज हा खूप काय प्रकार आला. पहिले गळ्यात गाडवे आणि पाठीला झाडू होता, ते वाटत होते काय माहिती. तर एवढं शिकून सवरून समाज विहारात येणं नको वाटते की एक दिवस सुट्टी असते, संडेचा एक दिवस सुट्टी असते, तेवढंच एक दिवस आपल्याला सुट्टी तर पहिली रोज मिळते दिवस असते. तर प्रत्येकाच्या विहार करायला नको वाटते. परंतु बाबासाहेबांचा संघर्ष आठवायचा की बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनाचा किती त्याग केला. ते तर त्यांचे वडील तर बीएससीमध्ये होते, ते काही आपल्यासाठी गरीबही नव्हते. आपल्या तर आपण ठिकाणी होतं, पण आपल्या एवढ्या किती संघर्ष. बाबासाहेबांनी एवढा महान त्यागानं आपल्याला धर्म दिला आणि समाजासाठी एवढा त्याग केला की बाबासाहेबांनी एका पाठोपाठी 4 मुले गेली तरी सुद्धा बाबासाहेब गेली नसताना आणि त्या रमाईने किती साथ दिली की आताच्या रमाईने म्हटलं असतं की हा समाजासाठी सरकार बाहेर असलेले तरी सुद्धा बरोबर आहे. आताची रमाई सोडून गेली किती त्या महान रमाईचा. तर त्यांच्या त्यागाला सुद्धा आपण थोडंफार जाणलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला एवढ्या शिकलातून उभं केलं आणि माणूस म्हणून जगण्याची संधी दिली. ते बाबासाहेबांची पण आपण जाण ठेवली पाहिजे आणि प्रत्येकाने शक्यतो लिहायला काही यायला